Today we are going to learn about Kepler's laws in the gravitation chapter. Then in the previous period we have learned about circular motion and centripetal force. Now Kepler's laws, three Kepler's laws we will see here. This Kepler is a one astronomers. Then this Kepler's laws is explained or determined by the planetary motion had been observed and by astronomers since ancient times. Before Galileo, all observations of the planet's position were made with naked eyes. Means these laws determined by the only naked eyes observation of the planets and position of the planets and motion of the planets only. They do not use any other instruments for observation of planetary motion or planet's position. Only they are observing naked eyes, and then they are explain the three different laws about planetary motion of or position of the planets. याच्या अगोदर म्हणजेच गॅलिलिओच्या पूर्वी ऑब्झर्वेशन हे फक्त डोळ्यांनी केलं जात होतं. प्लॅनेटच्या मोशनचं कोणत्याही प्रकारचं इन्स्ट्रुमेंट यूज केला जात नव्हता आणि त्या प्लॅनेटच्या म्हणजे उघड्या डोळ्यांच्या ऑब्झर्वेशनवरूनच या ठिकाणी हे प्लॅनेटचे लॉज मांडलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला गॅलिलिओच्या अगोदर हे असे ऑब्झर्वेशन केलेले होते. देन बाय द 16th century 16व्या शतकामध्ये लॉट ऑफ डाटा वेअर अवेलेबल अबाउट प्लॅनेटरी पोझिशन अँड मोशन. म्हणजे जवळपास 16व्या शतकामध्ये बरीच अशी माहिती प्लॅनेटरी पोझिशन आणि प्लॅनेटरी मोशनच्या बाबतीत आपल्याला कलेक्ट झालेली होती. देन जॉन्स केपलर स्टडीड दिस डाटा. या डाट्याची सगळी स्टडी कोणी केली होती? या केपलरने केली होती. आणि केपलरने स्टडी केल्याच्या नंतर ही नोटीस दॅट द मोशन ऑफ प्लॅनेट्स फॉलोड द सर्टन लॉज. म्हणजे या मोशनवरून याने काही सर्टन लॉज या ठिकाणी मांडलेले आहेत. ते कसे मांडलेले आहेत, कशावरून मांडलेले आहेत? तर त्याच्या मोशनवरून मांडलेले आहेत, त्याच्या पोझिशनवरून हे लॉज केपलर्सने मांडलेले आहेत. अँड ही स्टेटेड दॅट 3 laws describing a planetary motion. Now these are known a Kepler's law and which are given below. Firstly we will see here, do you know about the activity? Firstly we will yes, ellipse. An ellipse is a curve obtained when cone is cut by an inclined plane. या ठिकाणी तुम्हाला we are getting the elliptical shape or elliptical orbit. How to form? We cut the cone at inclined plane. Inclined plane म्हणजे तिरपा असा छेद घ्यायचा आपल्याला एका कोणाचा, आणि एका कोणाचा तिरपा छेद घेतला की आपल्याला काय मिळतो? इलिप्टिकल शेप मिळतो, इलिप्टिकल ऑर्बिट मिळते, प्लेन मिळते. Then it has 2 focal points. It has 2 means this elliptical shape has 2 focal point F1 and F2. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 फोकल पॉईंट मिळतात या इलिप्टिकल शेप असणाऱ्या ऑर्बिटला किंवा इलिप्टिकल प्लेनला. देन सम ऑफ दिस डिस्टन्सेस टू द फोकल पॉइंट्स फ्रॉम एव्हरी पॉइंट ऑन द कर्व इज कॉन्स्टंट. इट मीन्स दॅट F1 and F2 are 2 focal points of the ellipse shown in figure 1.3. This is the figure 1.3. Now
A, B and C, if A, B and C are 3 points on the ellipse, this is the A point, B point and C point on the ellipse or on the elliptical plane. या प्लेनवरती आपल्याला 3 पॉईंट घेतलेले आहेत आपण. हे तिन्ही पॉईंट जर आपण F1 आणि F2 ला जर आपण कनेक्ट केले तर आपल्याला एक या ठिकाणी कन्क्लुजन प्रूव्ह मिळतो. तो प्रूव्ह कोणता आहे तर या ठिकाणी बघा, AF1 प्लस ॲडिशन लेंथ ऑफ द AF2, म्हणजे ह्या AF1 ची आणि AF2 ची ॲडिशन केल्याच्या नंतर पहा या ठिकाणी इज इक्वल टू, याची जी ॲडिशन करतो आपण तीच ॲडिशन कशाच्या बरोबर असते, इज इक्वल टू द BF1 अँड BF2. म्हणजेच या पॉईंटचा दोन्ही फोकल पॉईंटला कनेक्ट केल्याच्या नंतर तेवढंच डिस्टन्स असतं जेवढं एचं डिस्टन्स असतं AF1 आणि AF2 ला. तसंच मग या ठिकाणी C आहे, मग Cचं पण F1, CF1 अँड CF2 हे सगळेच तिन्हीचेही डिस्टन्स, म्हणजे कुठेही पॉईंट जर घेतला आणि F1 F2 ला जर आपण कनेक्ट केलं तर त्याची लेंथ, त्याचा एरिया हा सारखाच मिळतो. लक्षात, हे सगळं कशावरून घेतलेलं आहे, हे प्लॅनेटरी मोशनवरून आणि प्लॅनेटच्या पोझिशनवरून आपल्याला हे घेतलेलं आहे. आता आपण येऊया आपल्या मेन पॉईंटकडे, म्हणजेच केप्लर्सने लॉज कसे डिस्क्राईब केले, एक्सप्लेन केले प्लॅनेटच्या मोशनवरून आणि पोझिशनवरून, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा या ठिकाणी फर्स्ट लॉ काय सांगतो, प्लॅनेटरी फर्स्ट लॉ काय सांगतो केप्लरचा, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज ॲन इलिप्स. म्हणजेच प्लॅनेटची ऑर्बिट ही इलिप्स असते, इलिप्स म्हणजे लंबवर्तुळाकार असते. विथ द सन ॲट वन फोकाय, विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे प्लॅनेट जेव्हा फिरतात तेव्हा ते इलिप्टिकल शेपमध्ये फिरत असतात, त्याच टायमाला सन हा कोणत्या तरी एका फोकसमध्ये असतो, F1 मध्ये असू शकतो किंवा F2 मध्ये असू शकतो. दॅट इज द फर्स्ट लॉ, केप्लर्स फर्स्ट लॉ. हा केप्लरचा काय पहिला लॉ आहे. म्हणजेच या ठिकाणी पहिला लॉ काय सांगतो तर फर्स्ट लॉ असं सांगतो की आपण जर या ठिकाणी प्लॅनेट जेव्हा रोटेट होत असतो, तो रोटेट होत असताना त्याची जी ऑर्बिट असते ती ऑर्बिट कशी असते, इलिप्टिकल असते. पण जेव्हा तो इलिप्टिकल शेपमध्ये फिरत असतो तेव्हा सन हा एका फोकसमध्ये असतो, एका फोकायमध्ये असतो. म्हणून त्यावरून आपल्याला सांगितलेले आहे की द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. एका फोकसमध्ये असतो. पहा या ठिकाणी तुम्हाला त्यावरून सांगितलेले, या ठिकाणी फिगरमध्ये पाहायचं आहे आपल्याला. या ठिकाणी हा प्लॅनेट कसा फिरतोय, ए पासून स्टार्ट होतोय रोटेट होण्यासाठी, बी पर्यंत जातो, बी पासून सी पर्यंत, डी पर्यंत, ई पर्यंत, एफ पर्यंत आणि परत ए पर्यंत येतो. म्हणजे या ठिकाणी तेव्हा सन हा एका फोकसमध्ये असतो, एकाच फोकसमध्ये असतो. पाहूया आपण. द इलिप्टिकल ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन, द पोझिशन ऑफ द सन इज इंडिकेटेड बाय द यस. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्लॅनेटची पोझिशन आपल्याला या ठिकाणी ABCD या लेटरने इंडिकेट केलेली, आणि यस ही कशाची इंडिकेट केलेली, यस ही कशाचं साईन इंडिकेट केलेलं आहे तर सन त्या ठिकाणी काय आहे, प्रेझेंट आहे. लक्षात, दिस इज द फर्स्ट लॉ. सेकंड लॉ काय सांगतो पहा या ठिकाणी. सेकंड लॉ काय सांगतो, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट्स. म्हणजे या ठिकाणी ही प्लॅनेट आहे, प्लॅनेटची लाईन जर आपण सनला जॉईन केली, या ठिकाणी ए पासून बी पर्यंत पोझिशन आली, म्हणजे ए पासूनची सनची आणि बी पासूनचं सनचं डिस्टन्स, म्हणजे याने कव्हर केलेला एरिया. पहा या ठिकाणी काय सांगते ते, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट्स, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया, स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल टाइम इंटरवल ऑफ द टाइम, इक्वल टाइम इंटरवल, इन इक्वल टाइम इंटरवल. काय सांगते या ठिकाणी पहा, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजेच या ठिकाणी ए पासून बी पर्यंत जेवढा एरिया आहे तेवढाच एरिया डी पासून सी पासून डी पर्यंत, म्हणजे या ठिकाणी ASB हा जो एरिया आहे त्या एरियाच्या इक्वल कोणता एरिया आहे, एरिया
CSD म्हणजेच हा एरिया आहे. जेवढा एरिया हा आहे तेवढाच एरिया हा आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण प्लॅनेटच्या लाईनिंग जर आपण सनला जॉईन केल्या आणि त्याने स्वीप केलेला जो एरिया असतो तो एरिया इक्वल असतो आणि तो एरिया इक्वल टाईम इंटरवलमध्येच काय केलेला असतो, स्वीप केलेला असतो. म्हणजे या ठिकाणी हा जो एरिया आहे फॉर एक्झाम्पल हा 30 डेजमध्ये त्याने काय केलेला आहे, स्वीप केलेला आहे 30 डेजमध्ये. तर हा पण एरिया एवढा एरिया हा 30 डेजमध्येच काय केलेला असतो, स्वीप केलेला असतो. लक्षात, 30 डेजमध्येच काय केलेला असतो, स्वीप केलेला असतो. म्हणजे या ठिकाणी टाईम इंटरवल सारखाच आहे आणि स्वीप केलेला एरियाही सारखाच आहे. आणि हा पण EF एरिया पण हा 30 डेजमध्येच काय केलेला असेल, कव्हर केलेला असेल. म्हणजेच यांनी वेगवेगळे जे काही स्वीप केलेला एरिया आपण या ठिकाणी घेतलेला आहे वेगवेगळ्या टायमामध्ये, तो एरिया कसा आहे, इक्वलच एरिया आहे, इक्वल टाईम इंटरवलमध्ये तो कव्हर केलेला आहे. आलं लक्षात. या ठिकाणी हा झाला सेकंड लॉ. पाहूया आपण काय सांगतं ते. AB अँड CD आर द डिस्टन्स कवर्ड बाय द प्लॅनेट्स इन इक्वल टाईम. म्हणजे AB आणि CD हा इक्वल टाईम इंटरवलमध्येच हा काय केलेला आहे, एरिया कव्हर केलेला आहे आणि तो एरिया कसा आहे, इक्वल आहे. आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाईम द पोझिशन ऑफ द प्लॅनेट स्टार्टिंग फ्रॉम A अँड C. म्हणजेच या ठिकाणी प्लॅनेटची पोझिशन A पासून सुरू होते B पर्यंत आणि इथे C पासून सुरू होते D पर्यंत. स्टार्टिंग पोझिशन मोशन घेण्यासाठी आपल्याला. देन अँड B अँड D आर द एंडिंग पॉईंट. These are the ending point. B and C, B and D, these are the ending point of the planets. म्हणजे प्लॅनेटचा एंडिंग पॉईंट आहे हा कोणता, B. A पासून B पर्यंत आणि C पासून D पर्यंत. म्हणजे जेवढा एरिया A पासून B पर्यंत कव्हर केलेला असतो, जेवढ्या टायमामध्ये केलेला असतो तेवढाच एरिया D पासून C पर्यंत कव्हर केलेला असतो आणि तेवढाच टायमामध्ये कव्हर केलेला असतो. दिस इज द सेकंड केपलर सेकंड लॉ. काय सांगतो, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट and the sun sweeps equal areas in equal time interval equal time interval. लक्षात. म्हणजे इक्वल टाईम इंटरवलमध्ये त्याने हा इक्वल एरिया स्वीप केलेला असतो. नाव थर्ड लॉ काय सांगतो तो पाहूया आपण आता. या ठिकाणी इथेच तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे सेकंडमध्ये. अ स्ट्रेट लाईन AS अँड CS स्वीप्स इक्वल एरिया इक्वल टाईम इंटरवल अँड ASB अँड CSD दीज आर दी इक्वल. नाव थर्ड लॉ काय सांगतो पाहूया आपण. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड. म्हणजे हा एरिया कव्हर करण्यासाठी लागणारा टाईम, दॅट इज द टाईम पिरियड. म्हणजेच या टाईम पिरियडचा स्क्वेअर पहा या ठिकाणी. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे या ठिकाणी हा जो काही एरिया आहे हा एरिया कव्हर करण्यासाठी लागणारा टाईम म्हणजेच टाईम पिरियड, हा टाईम पिरियड स्क्वेअर असतो, टाईम पिरियडचा स्क्वेअर असतो. कशाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनलमध्ये असतो, तर सनपासूनच्या डिस्टन्सच्या क्यूबच्या डायरेक्टली प्रोपोर्शनलमध्ये असतो. लक्षात. म्हणजे टाईम पिरियड हा स्क्वेअरमध्ये आहे, स्क्वेअरमध्ये आहे. टाईम पिरियड कसा आहे, स्क्वेअरमध्ये आहे. मग याचं जे डिस्टन्स आहे सनपासूनचं प्लॅनेटचं हे डायरेक्टली प्रोपोर्शनलमध्ये आहे टाईम पिरियडच्या, स्क्वेअर ऑफ टाईम पिरियडच्या. पण जी काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स क्यूबमध्ये असतं डायरेक्टली प्रोपोर्शनलमध्ये. म्हणजे टाईम पिरियड इज अ स्क्वेअर. काय म्हणताय, स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट्स फ्रॉम द सन. म्हणजेच सनपासूनचं प्लॅनेटचं जे डिस्टन्स असतं ते क्यूबमध्ये असतं, क्यूबमध्ये असतं. कशाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनलमध्ये असतं, तर टाईम पिरियडच्या स्क्वेअरच्या डायरेक्टली प्रोपोर्शनलमध्ये असतं. म्हणजे टाईम पिरियड, स्क्वेअर ऑफ द टाईम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन द सन अँड द प्लॅनेट इज क्यूब. म्हणजेच या ठिकाणी क्यूब हा क्यूबच्या डायरेक्टली प्रोपोर्शनलमध्ये. या ठिकाणी हा झाला थर्ड लॉ. आता या ठिकाणी टाईम पिरियड, स्क्वेअर ऑफ द टाईम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स, cube of the distance from the planets to the sun. Then T then is equal to K is the constant.
K is a constant, and then R cube. Then R we shift from left side, then we get the K is equal to T square upon R cube. Then K is equal to T square upon R cube. This is the third law, Kepler's third law. म्हणजे तिसरा लॉ सांगतो. हा झाला केपलरचा तिसरा लॉ. नाउ केपलर्स ऑब्टेन दीज लॉज सिम्पली फ्रॉम द स्टडी ऑफ द पोजिशन ऑफ प्लॅनेट्स ऑब्टेन बाय द रेग्युलर ऑब्झर्वेशन. हे सगळे तिन्ही लॉज आपल्याला कशावरून मिळालेले आहेत? केपलरने प्लॅनेटच्या मोशनची स्टडी केली, पोजिशनची स्टडी केली आणि स्टडीवरून रेग्युलर ऑब्झर्वेशनवरून हे आपल्याला काय मिळालेले आहेत? हे केपलर्सला लॉज मिळालेले आहेत. अँड ही हॅड नो एक्सप्लेनेशन ॲज टू व्हाय प्लॅनेट्स ओबे दीज लॉज. म्हणजे हे जे लॉज आहेत तर हे लॉज केपलर्सचे लॉज ओबे करतात का, ओबे होतात का? म्हणजे या ठिकाणी ते म्हणजे त्याचे लॉज या ठिकाणी एक्सप्लेन होऊ शकतात का? तर या ठिकाणी एक्सप्लेन करू शकत नाही. तो कशावरून घेतलेले आहेत ते. अँड विल सी बिलो हाऊ दीज लॉज हेल्प न्यूटन इन द फॉर्म्युलेशन ऑफ हिज थेरी ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजेच न्यूटनच्या ग्रॅव्हिटेशनच्या लॉजवरून हे काय केले ते केपलर्सने लॉज अशा पद्धतीनं मांडलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट पॉईंट आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स every object in the universe attracts every other object with a definite force, and this force is directly proportional to the product of the masses of the two objects and is inversely proportional to the square of the distance between them. This is the Newton's universal law of gravitation. Now I will explain this law. Every object in the universe, युनिवर्समध्ये असणारी कोणतीही ऑब्जेक्ट असू द्या, प्रत्येक ऑब्जेक्ट असू द्या, अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. युनिवर्समध्ये असणारी प्रत्येक ऑब्जेक्ट ही दुसऱ्या प्रत्येक ऑब्जेक्टला काय करते? स्वतःकडे अट्रॅक्ट करते. दिस इज द सेंटेन्स. पण ती कशी करते? विथ अ डेफिनेट फोर्स. एका स्पेसिफिक फोर्समध्ये डेफिनेट फोर्सने अट्रॅक्ट करते. काय सांगते पहिलं सेंटेन्स? एव्हरी ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट्स विथ डेफिनेट फोर्स. And that definite force is directly proportional to the product of masses. Means two objects are attracted to each other. These two objects are attracted to each other, and these two objects having a definite masses, particular mass. It has a particular mass. Then these means in between these two objects, a definite force is present between these two objects. Means that definite force is directly proportional to the product of the masses. म्हणजे ह्या ऑब्जेक्टच्या मासेसच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. काय असतो? हा डेफिनेट फोर्स असतो. म्हणजेच एफ डेफिनेट फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द m1 अँड m2. आलं लक्षात? म्हणजेच डेफिनेट फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस. म्हणजे ह्या दोन ऑब्जेक्टच्या मासेसचं मास हे कसं असतं? फोर्सच्या डायरेक्टली प्रोपोर्शनलमध्ये असतं. लक्षात? फोर्सच्या डायरेक्टली प्रोपोर्शनलमध्ये असतात. बट अँड फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आणि हाच फोर्स कसा असतो? इन्व्हर्सली प्रोपोर्शनलमध्ये असतो. कशाच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनलमध्ये असतो? तर पहा, फोर्स इज डायरेक्टली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर. या ठिकाणी स्क्वेअर दिलेला आहे. स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे ह्या दोन वस्तूमध्ये असणाऱ्या डिस्टन्सच्या स्क्वेअरमध्ये हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनलमध्ये असतो. आलं लक्षात? म्हणजे या दोन ऑब्जेक्टमध्ये काहीतरी डेफिनेट फोर्स आहे. दे आर अट्रॅक्टेड टू इच अदर. देन याच्यामध्ये फोर्स आहे म्हणजे याच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स आहे. म्हणजेच डिस्टन्स आहे पण याच्यामध्ये काहीतरी मासही आहेत, वेगवेगळी मासेस आहेत.
म्हणजे या ठिकाणी या दोन वस्तूमध्ये असणारा डेफिनेट फोर्स हा या मासेसच्या डायरेक्टली प्रोपोर्शनलमध्ये असतो. डेफिनेट फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन दॅम. म्हणजे या दोघांमध्ये असणारं जे डिस्टन्स असतं त्याच्या डिस्टन्सच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनलमध्ये, स्क्वेअरच्या डिस्टन्सच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनलमध्ये या ठिकाणी याच्यामध्ये हा फोर्स असतो. लक्षात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द फोर्स. नाव ऑन दिस लॉ, Newton's universal law of gravitation, on this law here we get the derivation from this law. Force is directly proportional to the mass 1 and mass 2 of the objects and inversely proportional to the square of the distance, these two products. That is the expression. Now here force is equal to capital G. Capital G is the universal constant or proportionality constant. G is the constant of proportionality and or universal gravitational constant. This is the universal gravitational constant. Now from the equation 2, it can seen. Now above law means that if the masses of one object is doubled, म्हणजे आपण जर या लॉज वरून जर आपण पाहिलं तर एखाद्या ऑब्जेक्टचं मास जर आपण डबल केलं तर यामध्ये असणारा जो फोर्स असतो, या दोघांमध्ये असणारा फोर्स पण कसा होतो, डबल होतो. लक्षात. जर आपण या दोघांमधलं डिस्टन्स जर डबल केलं, आपण काय केलं, डबल केलं, तर या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये असणारा जो फोर्स असतो तो डिक्रीज होतो, 4 टाइम्सने डिक्रीज होतो. नाव इफ द टू बॉडीज आर स्फेरिकल, या ठिकाणी आपल्याला काय सांगते की जर दोन बॉडीज कशा असतील, स्फेरिकल जर असतील, दोन बॉडीज जर स्फेरिकल असतील तर या स्फेरिकल बॉडीमुळे काय होतं या ठिकाणी, the direction of the force is always along the line joining to the center of the two bodies and the distance between the center is taken to be d. म्हणजेच या ठिकाणी आपण या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपण मेजर करतो म्हणजे त्याच्या सेंटरपासून. म्हणजे सेंटरपासून आपल्याला काय करावं लागतं, याचं डिस्टन्स कन्सिडर करावं लागतं. आणि हे डिस्टन्स आपण जेव्हा कन्सिडर करतो, नाव डिस्टन्स आपण कन्सिडर करतो तर या ठिकाणी ते सेंटरमधून करत असतो. एखादी वस्तू जर स्फेरिकल असेल तर त्याच्या सेंटरमधून आपण त्याचा डिस्टन्स कन्सिडर करत असतो. पण एखादी वस्तू जर इरेग्युलर शेपमध्ये जर असेल तर त्याच्या मासेसच्या सेंटर काढतो आपण, मासचा सेंटर काढतो आणि मासच्या सेंटरवरून त्याचा काय काढला जातो, डिस्टन्स त्याच्या सेंटरपासूनचं काढलं जातं. म्हणजेच फ्रॉम नाव इन केस व्हेन the bodies are not spherical or have a irregular shape, then the direction of the force is along the line joining their center of mass. म्हणजे एखाद्या वस्तूचं जर मास स्फेरिकल नसेल किंवा एखाद्या वस्तूचा शेप जर स्फेरिकल नसेल, इरेग्युलर शेप असेल, तर त्या ठिकाणी काय केलं जातं की आपण त्या ऑब्जेक्टच्या मासच्या सेंटरने काय करतो, आपण त्याचं सेंटर घेतो आणि त्याचं डिस्टन्स त्या ठिकाणाहून मेजर करत असतो. देन डी इज टेकन टू बी द डिस्टन्स बिटवीन द टू सेंटर ऑफ मासेस. म्हणजेच या ठिकाणी ज्या दोन वस्तूचं जे काही मास असतं ते मास आपण आपल्याला माहिती आहे प्रत्येक वस्तूचं मास हे सेंटरकडे कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. जर स्फेरिकल शेप असेल तर त्याचा सेंटर आपण काढू शकतो, बट इरेग्युलर शेप असेल वी कॅन नॉट डिटरमाइन द सेंटर ऑफ दॅट ऑब्जेक्ट्स. देन आफ्टर दॅट वी डिटरमाइन द मासेस ऑफ दॅट सेंटर. तर सेंटर त्याच्या मासवरून आपल्याला काढायचा असतो. नाव फ्रॉम द इक्वेशन 2 सेकंड इक्वेशनवरून काय घ्यायचं आपल्याला, इट कॅन बी सीन दॅट द व्हॅल्यू ऑफ जी, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग बिटवीन द टू unit masses kept at a unit distance and away from each other. Then thus in SI unit the value of G is equal to the gravitational force between the masses of
masses of 1 kilogram kept 1 meter apart. For example, from this equation, SI unit of the G, from this equation, which equation? The universal law of gravitation. F is equal to capital G, m1 and m2, then d square, distance, square of the distance between them. Now, we find out the SI unit of G, capital G, means gravitational constant or proportionality constant. Now here Z is equal to, means m1, m2 and d square, we shift the terms from left side to the left side from right side. Then m, this is the f, as it is f we taken here. Then d going to multiplication, and m1 and m2 going to division, then is equal to Z. We get the G, we get Z, force, then distance square, m1 and m2, means m is mass of the object, first object of mass, and m2 is the second object of mass, and d is the distance between these two objects. Now F is the definite force. We know about all these units: force, distance, mass. These are the, what is the unit of force? SI unit of force, Newton. SI unit of force is the Newton, and unit of CGS unit of the force, Dyne. Then distance, what is the unit of distance? SI unit of distance is a centimeter or meter. SI unit meter, and CGS unit is a centimeter. Now meter means distance square, then that's why meter square, we get meter square, then divided by mass, unit of mass, SI unit kilogram or CGS unit gram, then here kilogram, m1 object of the first mass and second mass into kilogram, means we get the, what is we getting? Newton meter square divided by kg square, or per kg square, means value of G, unit of G, SI unit of G, means proportionality constant or universal constant, is the Newton meter square per kg square, or Newton meter square or kg minus square. This is the SI unit of gravitational constant or proportionality constant. Now the value of G, G is equal to 6.673 into 10 raised to minus 11. What is the unit of that G? Newton meter square per kg square or kg minus square. Now this is the value of gravitational constant or proportionality constant. This is the proportionality constant. Now the center of mass of an object is a point inside or outside of the object at which the total mass of the object can be assumed to be concentrated in the center. Then a center of the mass of the spherical objects having a uniform density is at its geometrical center. Any one object not in a spherical shape, in any shape like this,
this type of objects, what is the center of this objects? Here, center of the objects here, because it is not depend on the shape, it is depend upon the mass. Center is concentrated at the center of the object. Then any one objects having a irregular shape, then it is a center, or it is a mass, or center is a outside of the center or inside of the center. Then the center of mass of any objects having a uniform density, as it's a centroid, that is the uniform density, that is the centroid. Why did Newton assume the inverse square? Inverse squares depends on the distance in his law of gravitation, and he was helped by the Kepler's third law in this as shown in below. In the next period, how did Newton's inverse square distance depend upon the gravitation? Why we get the square distance? Why we get the square distance in the universal law? We will see in the next period. Now stop here. Anyone confusion or anyone queries or anyone having a problems, then ask me in comment box.